नमस्कार मंडळी, आज मी बनवते चना कोलीवाडा. अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये होतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासाठी मी 5 ते 6 तास काबुली चणे भिजवत ठेवले होते आणि ते व्यवस्थित 2 शिट्या करून कुकरमध्ये उकडून घेतले. आता मी शिजवलेल्या चण्यामध्ये 3 चमचे बेसन आणि 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर ॲड केलं. त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, आलं लसूणची पेस्ट, त्याचबरोबर चाट मसाला इथे ॲड केला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आधी सुकं असताना. त्यानंतर थोडं-थोडं पाणी ॲड करून आता मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित चणे जे आहेत त्याला पीठ व्यवस्थित लागल्यावरती आपण इथे फ्राय करून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता मी एक-एक करून सर्व चणे सोडून घेते. एकत्र नाही टाकायचे, जेणेकरून ते घट्ट एकत्र गोळा होणार नाही. एक-एक करून सोडायचा चणा म्हणजे तो सुटसुटीत राहतो. आता व्यवस्थित तेल जे आहे ते आपल्याला तापलेलं पाहिजे इथे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यमच ठेवायची आहे, स्लो नाही ठेवायची. व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत मी इथे चणे फ्राय करून घेतले. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तयार झाले आहेत आपले कुरकुरीत असे चणे फ्राय होऊन. आता मी इथे मिरची, थोडीशी लसुणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतल्या आहेत, थोडेसे कढीपत्त्याची पानं. आता ही तेलामध्ये गरम सोडली, गॅस बंद केला आणि वरून मी इथे ॲड केली इथे. अशा पद्धतीने आपला चना कोलीवाडा असा चटपट तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.